आजपर्यंत मी माझ्या आईच्या प्रत्येक मताशी सहमत होते. आताही 2 वर्षांपूर्वी आईने लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हाही मी तिला पाठिंबा दिला. आईने दुसरं लग्न केलं तेव्हा मी 19 वर्षांची होते. मला एक भाऊही होता. तो माझ्याहून लहान होता, पण तो मम्माच बॉय होता. त्याला प्रत्येक गोष्टीत आईची मदत लागायची. तिला सांगितल्याशिवाय तो काहीही निर्णय घ्यायचा नाही. पण माझं तसं नव्हतं. मी बिनधास्त होते. स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता माझ्यात होती. माझ्या आईने मागच्या 15 वर्षांपासून आमचा सांभाळ एकट्याने केला होता. माझे जन्मदाता पिता लग्नाच्या काही वर्षांनंतरच भरकटले होते. जेव्हा माझा जन्म झाला तेव्हापासून पूर्ण 5 वर्षांची होईपर्यंत मी सारखे आजारी असायचे. जेव्हा माझ्या भावाचा पुष्करचा जन्म झाला तेव्हा त्याची तीच समस्या होती. तोही आजारी असायचा. बाबांचं आईला म्हणणं होतं की तुझ्यामुळे ही मुलं आजारी पडत आहेत. आताच त्यांचा एवढा खर्च आहे तर पुढे जाऊन काय होईल. या मुलांच्या मागे पैसा खर्च करूनही ते किती दिवस आपल्यासोबत राहतील सांगता येत नाही. आता मला तुझ्याकडून तिसऱ्या सुदृढ बाळाची अपेक्षाच राहिली नाही. तुझ्याशी लग्न झाल्यापासून माझा सगळा पैसा दवाखान्यातच जात आहे. आता मी तुझ्यासोबत व या मुलांसोबत राहू शकत नाही. बाबांनी आजारपणाच्या कारणावरून आईला डिवोर्स दिला. त्या दिवसापासून आईने एकटीनेच आमचा सांभाळ केला. मी व माझा भाऊ जसजसे मोठे होऊ लागलो तसतशी आमची तब्येत सुधारू लागली. आमचं वारंवार आजारी पडणं कमी होत गेलं. माझे जन्मदेते बाबा आम्हाला सोडून गेल्यानंतर आईने तिचं शिक्षण पूर्ण केलं. आईला तिच्या माहेरचा सपोर्ट होता, त्यामुळे ती ते सगळं करू शकली. कारण आजी बाबा आम्हा भाऊ बहिणींना सांभाळून घ्यायचे. आईने तिचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर ती एका चांगल्या कंपनीत जॉबला लागली. आज आई तिच्या कंपनीत मॅनेजरच्या पदावर आहे. आत्ताच काही वर्षांपूर्वी तिच्या कंपनीतच तिची ओळख अशोक काकांशी झाली होती. त्यांच्या शिस्तीने 2 वर्षांपूर्वी लग्न केलं होतं. ते स्वभावाला खूप चांगले होते. आतापर्यंत तर मला हेच वाटत होतं, कारण आजपर्यंत मी त्यांच्यासोबत एकत्र कधी राहिले नव्हते. आईचं लग्न झाल्यानंतरपासूनच मी शिक्षणासाठी बाहेर शहरात होते आणि तिथेच मी हॉस्टेलमध्ये राहत होते. अधूनमधून 1-2 दिवसांच्या सुट्टीसाठी मी घरी जायचे, पण सुट्टीही बालपणीच्या मैत्रिणींना भेटण्यात आणि बाहेर येण्या जाण्यात जायची. आई एवढ्या वर्षांनंतर आम्हाला खुश दिसत होती. अशोक अंकल आईला फार जीव लावायचे. त्यांचं दोघांचं लग्न फॅमिलीच्या सहमतीने झालं होतं. आता मी त्यांना अंकल म्हणायचं सोडून बाबा म्हणू लागले होते. त्यांचाही या लग्नाआधी डिवोर्स झाला होता. त्यांना 2 मुली होत्या आणि त्या दोन्ही मुली त्यांच्या बायकोकडे होत्या. तिनेच मुलींची कस्टडी घेतली होती. तिने अशोक अंकलकडे एकही मुलगी दिली नव्हती. असो, तो त्यांचा पर्सनल विषय होता. आता तर त्यांच्या येण्याने आमच्या घरात आणि आईच्या जीवनात आनंद परत आला होता. त्यामुळे ना आम्ही कधी त्यांच्या आधीच्या आयुष्यात डोकवायचो ना ते आईला तिच्या भूतकाळाबद्दल विचारायचे. आता मी 22 वर्षांची झाली आहे. माझं शिक्षण पूर्ण होताच मला कॉलेजमार्फतच प्लेसमेंटही मिळाली होती. आता मी त्याच शहरात नोकरीही करू लागले होते. आता मी हॉस्टेलमध्ये न राहता माझ्या मैत्रिणींसोबत फ्लॅट रेंटवर घेतला होता. सगळं काही छान चाललं होतं. मी आता नवनवीन गोष्टी शिकत होते. माझ्या हातात पैसा येऊ लागला होता. स्वतःचा खर्च मी स्वतः करू लागले होते. आईबाबांसाठी आणि माझ्या भावासाठी मी गिफ्ट घेऊ शकत होते. 6 महिने माझा जॉब अगदी व्यवस्थित चालला आणि तो पुढेही चालणार होता. परंतु त्या 6 महिन्यांनंतर आमच्या फ्लॅटमधील मुली कमी होऊ लागल्या. कोणाचं लग्न जमलं होतं तर कोणी कंपनी स्विच केली होती. आता आमच्या फ्लॅटवर आम्ही 2च मैत्रिणी राहिलो होतो. आमच्या फ्लॅटचं रेंट 25,000 रुपये होतं. पूर्वी 5 मुली असल्यामुळे प्रत्येकीला 5,000 द्यावे लागायचे, परंतु आता आम्हा दोघांनाच 25,000 भाडं द्यावं लागत होतं. 1 वर्षाचा ॲग्रीमेंट असल्यामुळे तो फ्लॅटही मला सोडता येणार नव्हता. अजून तरी माझा लग्नाचा विचार नव्हता ना मी दुसरी कंपनी स्विच करणार होते. आता तर मला चांगल्या हायफाय सोसायटीत राहण्याची सवय लागली होती. त्यामुळे मी तो फ्लॅट सोडून दुसऱ्या साधारण घरात शिफ्ट होऊ शकत नव्हते. माझा पगार आता 40,000 रुपये होता. त्यातून 13,000 तर माझ्या घराच्या भाड्यासाठी जात होते. ते मला खूप वाटत होते. तरीही पुढे 2 महिने मी सलग 12,500 रुपये देत राहिले. 2 महिन्यांनी माझी जी एक रूम पार्टनर माझ्यासोबत होती तीही तिच्या घरी गेली. तिचंही लग्न ठरलं होतं. आता 25,000 भाडं मला एकटीला भरावं लागणार होतं आणि मला ते खूप जड वाटू लागलं होतं. मी आईला त्याबद्दल काही सांगितलं नाही. नाहीतर ती म्हणाली असती की घरी निघून ये आणि आपल्या शहरात जॉब बघ. पण मला सुरुवातीला चांगल्या कंपनीत जॉब मिळाला होता. त्यामुळे मी माझा तो जॉब सोडून कुठेही जाणार नव्हते. पण एक गोष्ट तर खरी होती, मला एकटीला भाडं भरायला फार जड जात होतं. कारण मी नुकतीच एक 2 व्हीलरही विकत घेतली होती. त्याचे हप्तेही पगारातून जात होते. माझ्याकडे महिन्याच्या शेवटी फार तर 7-8 रुपये राहायचे. आईलाही मी पैसे मागू शकत नव्हते. असो, त्या दिवशी ऑफिसमध्ये असताना मला आईचे बरेच कॉल येऊन गेले, परंतु मी तेव्हा मीटिंगमध्ये होते.
त्यामुळे मी तिचा कॉल उचलू शकले नाही. तासाभरानंतर मीटिंग संपली तेव्हा मी आईला फोन केला तर तिने फोन उचलला नाही. मी समजले होते की ती कामात असेल. फ्री झाल्यावर तिचा समोरूनच फोन येईल. मग मी माझ्या कामात लागले. संध्याकाळी मी फ्लॅटवर आले तेव्हा दारातच मला बाबा बसलेले दिसले. त्यांना पाहून मी घाबरले होते. माझा घाबरलेला चेहरा पाहून ते म्हणाले, मिताली, मला बघून घाबरलीस का? मला वाटलं होतं मला बघून तू आनंदी होशील, परंतु तू तर फारच घाबरली आहेस. काही झालंय का? बाबांना बघून मी ह्यासाठी घाबरले होते कारण त्या फ्लॅटमध्ये मी एकटीच राहत आहे याबद्दल मी आईला आणि बाबांना काहीही सांगितलं नव्हतं. तेव्हाही मी त्यांना त्याबद्दल काही सांगितलं नाही. मी म्हणाले, बाबा तुम्ही कधी आलात आणि आलात तर मला एक फोन तर करायचा. ते म्हणाले, मी तुला एक नाही तर 10 कॉल केलेत पण तू एकही फोन उचलला नाहीस. मला वाटलं तू कामात आहेस म्हणून मग मी इथे घराबाहेरच तुझी वाट बघू लागलो. बाबांचं बोलणं ऐकून मी माझा मोबाईल चेक केला तर खरंच बाबांचे मला 10 मिस कॉल दिसले. मी कामात असल्यामुळे माझं कॉल्सवर लक्ष गेलं नाही. मी बाबांना त्यासाठी सॉरी म्हणाले आणि लगेचच त्यांना घरात घेतलं. माझा फ्लॅट पाहून बाबा म्हणाले, तू अगदी तुझ्या आईसारखी आहेस, नीटनेटकी. जॉबला जाऊनही तू घर किती छान स्वच्छ ठेवलंयस. ते म्हणाले, तुम्ही इथे 5 मुली राहतात ना, मग सामान एवढा कमी का दिसतोय? तेव्हा मी त्यांना खोटं बोलले की माझ्या काही मैत्रिणी सध्या गावाला गेल्या आहेत त्यामुळे सामान कमी दिसत आहे. बाबांनी माझं खोटं ओळखलं नव्हतं. ते म्हणाले, ठीक आहे. मग त्यानंतर मी आम्हा दोघांसाठी चहा बनवला आणि मग रात्रीचा स्वयंपाक मी व बाबांनी मिळून केला होता. बाबा म्हणाले की काही दिवस त्यांचं त्या शहरातील ऑफिसमध्ये काम आहे. त्यांच्या कंपनीची नवीन ब्रांच त्या शहरात सुरू झाली होती आणि तिथेच नवीन भरती झालेल्या मुलांना बाबा ट्रेनिंग द्यायला आले होते. आता किमान महिनाभर तरी ते तिथेच राहणार असं त्यांनी मला सांगितलं. आईनेही मला बाबा माझ्याकडे येत आहे हे सांगायलाच फोन केले होते, परंतु मीटिंगमध्ये असल्यामुळे मी तिचे फोन उचलू शकले नव्हते. असो, पुढे 2 दिवसांनंतर महिन्याची 1 तारीख होती. 2 दिवस बाबांनी घरी आराम केला आणि 1 तारखेपासून त्यांचे काम सुरू होणार होतं. परंतु 1 तारखेला रविवार होता. मलाही सुट्टी होती. मीही घरीच होते. त्या दिवशी नाश्ता करत असताना मला आठवलं की आज फ्लॅटचं रेंट द्यायचं आहे. तेव्हा मी लगेच माझ्या मोबाईलमधून ओनरला रेंट पाठवू लागले. त्यावेळी नाश्त्याच्या टेबलावर मी एकटीच होते. पण अचानक बाबा त्यांच्या खोलीतून कधी बाहेर आले ते मला कळलंच नाही. ते माझ्या मागे उभे होते. बाबांना बघताच मी पुन्हा दचकल्यासारखे झाले. बाबा म्हणाले, मिताली, तू मला बघून अशी वारंवार दचकत का आहेस? तू काही चुकीचं करतेस का? मी त्यांना म्हणाले, नाही बाबा, तसं काही नाहीये. तसं काही नाही तर मग मला एक गोष्ट सांग. या फ्लॅटमध्ये तुम्ही 5 मुली राहत आहात, मग तू आता 25,000 रेंट एकटीनेच का दिलंस? मी तेव्हा तत्तमामा करू लागले. बाबा म्हणाले, खोटं बोलणं बंद कर आणि मला काय ते खरं सांग. मी आता तुला 25,000 ट्रान्सफर करताना पाहिले आणि त्यावर फ्लॅट रेंट असं लिहिलं होतं. आता बाबांपुढे खोटं बोलून काहीही अर्थ नव्हता. त्यामुळे मी त्यांना सगळं खरं सांगितलं. ते म्हणाले, मिताली, तू उगाच घाबरत आहेस. ही गोष्ट खरी आहे की 25,000 भाडं तुला एकटीला फार जड जात असेल. एकटीने राहण्याचे 25,000 देणं म्हणजे परवडणारी गोष्ट नाही. हे तुझ्या आईला कळलं तर ती नक्की तुला घरी बोलावून घेईल. कारण पुष्पा पैसे किती सांभाळून चालते हे तुलाही ठाऊक आहे आणि मलाही. मी म्हणाले, त्याच भीतीमुळे मी आईला याबद्दल काही सांगितलं नाहीये, नाहीतर ती स्वतः येऊन मला इथून घेऊन गेली असती. बाबा म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. आजपासून 1 महिना मी इथेच राहणार आहे, म्हणजे मी तुझा रूम पार्टनर झालो. मग अर्ध रेंट आजपासून मी देईल. ते ऐकून मी थोडी खुश झाले होते, कारण निदान 1 महिना तरी माझे अर्धे पैसे वाचणार होते. पण थोड्या वेळाने ते म्हणाले, मी इथून गेलो तरीही मी या फ्लॅटचं भाडं तुला पाठवत जाईल, तू टेन्शन घेऊ नकोस. बाबांचा पगार जवळपास लाखाच्या आसपास होता. ते म्हणाले, मी कमवतोय ते माझ्या मुलांसाठीच. तुला या शहरात राहायला आवडतं ना, आणि तुझा जॉबही तुला सोडायचा नाहीये, त्यामुळे तू तुझ्या मनाप्रमाणेच जग. आज नंतरपासून तुझ्या फ्लॅटच्या रेंटची जबाबदारी माझी. बाबांनी माझ्या डोक्यावरचा खूप मोठा भार कमी केला होता. तेव्हा आनंदाच्या भरात मी त्यांची गळाभेट घेतली. मी म्हणाले, बाबा, तुम्ही ग्रेट आहात. बाबा माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, काही अडचण असेल तर अर्ध्या रात्री मला हाक मार. बाबांनी मला प्रॉमिसही केलं की ते त्याबद्दल आईला काही सांगणार नाही. माझं सगळ्यात मोठं टेन्शन कमी झालं होतं. पण मला एक गोष्ट माहीत नव्हती की सावत्र ते सावत्र असतं. त्यांच्या एवढ्या मोठ्या मेहरबानीमागे त्यांचं असं काही मतलब असेल ते मला त्यावेळी समजून आलं नाही. तो फ्लॅट 2 BHK होता, त्यामुळे फ्लॅटमध्ये माझी व बाबांची खोली वेगवेगळी होती. बाबा माझ्यासोबत राहायला आल्यापासून मला त्यांची एकूण एक गोष्ट कळत होती. बाबा रोज सकाळी लवकर उठून व्यायाम करायचे. मी उठण्याआधीच ते आम्हा दोघांचा नाश्ता तयार करून ठेवायचे.
बाबांसोबत सुरुवातीचा एक आठवडा तर व्यवस्थितच गेला, पण एक आठवड्यानंतर मला काहीतरी विचित्र जाणवू लागलं आणि याची सुरुवात झाली त्या रात्रीपासून. त्या एके रात्री मी गाढ झोपेत होते आणि तेव्हा मला काहीतरी फुटण्याचा आवाज आला. तो आवाज एवढ्या जोरात होता की मी अगदी क्षणात उठून बसले आणि बाहेर जाऊन पाहिलं तर माझ्या खोलीच्या भिंतीला लागून ठेवलेला फ्लॉवर पॉट तुटून पडला होता आणि तिथेच माझ्या खोलीच्या दरवाजाबाहेर मला बाबाही उभे दिसले. तो फ्लॉवर पॉट त्यांच्याकडूनच तुटला होता. मी बाबांना विचारलं की एवढ्या रात्री तुम्ही इथे काय करताय आणि हा फ्लॉवर पॉट कसं काय तुटला. त्यांचा चेहरा बघून मला वाटलं की ते काय बोलायचं आहे याचा विचार करत आहेत. सुरुवातीला तर ते म्हणाले मांजरीचा धक्का लागला आणि हा फ्लॉवर पॉट पडला. बाबा खोटं बोलत आहे हे तरी मी समजले होते. मी म्हणाले, बाबा मांजरीला घरात यायला कुठेही रिकामी जागा नाहीये. आजपर्यंत तर इथे मांजर कधीच आली नाही, मग आज कसं काय आली. मग ते म्हणाले, सॉरी हा फ्लॉवर पॉट माझ्याकडूनच पडला. हा तुझा फेवरेट फ्लॉवर पॉट होता. मला वाटलं तू रागावशील म्हणूनच मांजरीचं नाव घेतलं. मी त्यांना म्हणाले, असू देत, ही एक वस्तूच आहे, ती तुमच्यापेक्षा मोठी नाही. तुम्हाला तर काही लागलं नाही ना. बाबा नाही म्हणाले आणि त्यांनी माझ्यापासून नजर चोरत तिथे झालेला तो सगळा पसारा आवरला आणि लगेचच त्यांच्या खोलीत निघून गेले. त्यावेळी मलाही लक्षात आलं नाही की बाबा माझ्या खोलीत डोकावण्यासाठी आले होते. फ्लॉवर पॉट तुटण्याच्या गोष्टीकडे मी कानाडोळा केला, परंतु पुढच्या 2 दिवसांनंतर मला ऑफिसवरून घरी येऊन काहीच वेळ झाला होता आणि तेव्हाच मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी फोन उचलला तर तो त्या शहरातील पोलीस चौकीमधून होता. पोलिसांनी मला माझ्या गाडीचा नंबर सांगितला आणि त्यांनी व्हेरीफाय केलं की ती गाडी माझीच आहे का. मी माझ्या गाडीच्या सगळ्या डिटेल्स दिल्या. त्यानंतर त्यांनी मला ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये बोलावून घेतलं. नेमकं काय घडलं होतं मला काही ठाऊक नव्हतं, परंतु मला फार भीती वाटत होती कारण माझी गाडी बाबा घेऊन गेले होते. सध्या माझी गाडी बाबांकडे असायची आणि मी कंपनीच्या बसने ऑफिसला जात होते. पोलीस स्टेशनमध्ये पोहोचताच बाबांना आत बसलेलं पाहून मी घाबरले. माझी गाडीही पोलीस स्टेशनच्या बाहेर साखळीने लॉक केलेली दिसली. आत जाताच मी इन्स्पेक्टर साहेबांना भेटले. त्यांनी मला संपूर्ण प्रकरण सांगितलं की तुमची गाडी आणि तुमचे बाबा एका ठराविक एरियात सापडलेत. व्यक्ती सुशिक्षित वाटतोय, त्यामुळे आम्ही अजून त्यांच्यावर काही कारवाई केली नाहीये. ते परिवारातील कोणाचं नावही सांगत नव्हते, म्हणून मग त्या गाडीच्या मालकाच्या डिटेल्स काढून आम्ही तुम्हाला फोन केलाय. पोलिसांचं बोलणं ऐकून मला बाबांवर फार राग आला. त्यांचं आत्ताच 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ते असंही काहीतरी करतील याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या आईला तर बिचारीला याबद्दल जराही खबर नव्हती. तिने त्या माणसावर विश्वास ठेवला होता आणि ती त्याच्यावर प्रेमही करत होती. त्यावेळी फक्त आणि फक्त माझ्या आईचा विचार करून मी बाबांची साक्षीदार म्हणून तिथे उभी राहिले आणि त्यांना सोडवण्याची प्रोसेस कंप्लीट केली. मी बाबांशी बोलले नव्हते. घरी येताच ते स्पष्टीकरण देऊ लागले. ते म्हणाले, मिताली, तू समजत आहे तसं काही नाहीये. माझी गाडी त्या एरियात कशी पोचली मला माहीत नाही. बाबा, किती खोटं बोलत आहात. गाडीला हातपाय आहेत का? ती स्वतः तिथे पोचणार आहे का? ती आपोआप कशी काय कुठेही पोचेल? तुम्ही त्या एरियात गेला होतात ना? तेव्हा बाबा माझी माफी मागू लागले. म्हणाले, प्लीज तुझ्या आईला ते सांगू नकोस आणि तूही काही गैरसमज करू नकोस. मला माहीत नाही की तो एरिया कसा आहे. मी तर बस तिथे खरेदी करायला गेलो होतो. मला बाबांच्या बोलण्यावर विश्वास पटतही होता आणि नाहीही. ते ज्या एरियात गेले होते तिथल्या पुढच्या लेनमध्येच शॉपिंग मार्केट होतं. बाबांनी तेव्हा मला गाडीच्या डिक्कीतून काही वस्तू आणून दाखवल्या. ते म्हणाले, हे बघ, मी ही छोटी मोठी शॉपिंग करत होतो. तुझ्यासाठी काही कपडे, पुष्कळसाठी काही वस्तू घेतल्या होत्या. त्या वस्तू पाहून मला खात्री पटली की बाबांकडून चुकून त्या एरियात गाडी पार्क झाली आणि ते चुकून त्यात सापडले. मी तेव्हाही त्यांच्यावर विश्वास ठेवला, परंतु माझा विश्वास हा लवकरच मोडला जाणार होता. आता मला बाबांचं वागणं संशयास्पद वाटू लागलं होतं. त्यांची बघण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत, सगळं काही मला पूर्वीपेक्षा वेगळं वाटू लागलं होतं. आणि त्या एके दिवशी रात्रीच्या 12:30 वाजता हळूच आमच्या घराचा दरवाजा उघडला. घराचा दरवाजा उघडताच बाबांनी जसं घरात प्रवेश केला तसं मी हॉलमधील लाईट सुरू केला. 12:30 वाजता बाबा चोरासारखे घरात शिरत होते आणि ज्यावेळी ते घरात आले तेव्हा त्यांची अवस्था मला काहीशी वेगळी दिसली. त्यांच्या व्हाईट शर्टावर मला अशी काही चिन्ह दिसली की त्यावरून मी समजले की बाबा आता कुठे जाऊन आले आहेत. तेव्हा मी त्यांच्याशी काही न बोलता रागाच्या भरात माझ्या खोलीत निघून गेले. मला तर आता फारच भीती वाटू लागली होती की हा माणूस कुठल्या विचारांचा आहे. तो फक्त आणि फक्त स्वतःला आनंद मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो हे मी ओळखलं होतं. आणि मलाही लक्षात आलं की त्या दिवशी बाबा माझ्याशी खोटं बोलले होते. पोलिसांनी त्यांना नक्कीच त्याच एरियातून उचललं होतं. मला तर आता फार भीती वाटू लागली होती. सकाळी मी आईला फोन केला
आणि तिला म्हणाले, आई तू माझ्यासाठी आणि पुष्कळसाठी प्लीज एक गोष्ट करशील का? मी काय बोलणार आहे याचा आईला अंदाज नव्हता, म्हणूनच तिने मला होकार भरला आणि नंतर माझं बोलणं ऐकून ती शॉक झाली. मी म्हणाले, आई आत्ताच्या आत्ता तू अशोक अंकलला डिवोर्स दे. आई म्हणाली, काही बडबडू नकोस. आईने तर माझं ऐकलं नव्हतं, परंतु तिच्यात आणि माझ्यात जेही बोलणं झालं ते तिने बाबांना सांगितलं होतं आणि त्यानंतर ते मला फारच लाडीगुडी लावू लागले. ते म्हणाले, तुझ्यासारखी समजदार मुलगी असं काही बोलेल असं मला कधी वाटलं नव्हतं. बरं जाऊ दे, जे झालं ते झालं. चल मी तुला शॉपिंगला घेऊन जातो. मी त्यांच्या गोड बोलण्यात येणार नव्हते. मी तेव्हाच त्यांना नकार दिला. मी त्यांच्याशी बोलणं कमी केलं होतं. आता तर रात्री मला झोपही येत नव्हती. त्या दरम्यानच एकदा मी माझ्या बाबांना रात्रीचं माझ्या खोलीत डोकावताना पाहिलं. मी झोपली आहे का हे बघायला ते येत होते आणि हे मागच्या काही रात्रींपासून सुरू झालं होतं. मला माझ्या खोलीचा दरवाजा उघडण्याचा आवाज येताच मी खोकलण्याचं नाटक करायचे. मी असं दर्शवायचे जणू मी झोपले नाहीये, मी जागीच आहे. आणि मला जागं पाहून लगेचच बाबा तिथून पळ काढायचे. आता मी त्यांचा पाठलाग करू लागले होते. ते त्यांच्या ऑफिसमधून संध्याकाळी घरी न येता एका ठराविक ठिकाणी जात होते. त्यांच्या प्रत्येक गोष्टी मी माझ्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या. आता मी हे सगळं आईला दाखवणार हे मी ठरवलं, कारण प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय तीही माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही हे मला ठाऊक होतं. बस आता 2 दिवसांनंतर मी आईला भेटायला जायचं ठरवलं होतं. परंतु त्या 2 दिवसाआधीच माझ्यासोबत असं काही घडणार आहे याचा मी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्या दिवशी रात्री बाबा रात्रीच्या 1 वाजता घरी आले. त्यांची अवस्था विचित्र होती आणि ते एकटे घरी आले नसून त्यांच्यासोबत एक मुलगीही होती. त्या मुलीचे कपडेही पार्टी गर्ल सारखे होते. मगापासून मी ते सगळं माझ्या खोलीच्या दरवाजातून लपून बघत होते. परंतु बाबा त्या मुलीला जसं त्यांच्या खोलीत घेऊन जाऊ लागले तसं मी खोलीतून बाहेर आले, कारण आज ते माझ्या नकळत जे काही त्या तिसऱ्या व्यक्तीसोबत करत होते तेच उद्या त्यांनी माझ्यासोबतही केलं असतं. मी माझ्या मोबाईलचा कॅमेरा चालू करतच खोलीतून बाहेर आले आणि बाबांशी बोलू लागले. मी त्यांना रागातच म्हणाले, तुमचं हे आता मी खपवून घेणार नाही. तुमच्याबद्दल सगळे पुरावे मी जमा केले आहेत. आजपर्यंत जे तुम्ही घराच्या बाहेर करत होता ते तुम्ही आता इथे घरात करत आहात का? ही मुलगी कोण आहे? हिला आत्ताच्या आता इथून बाहेर काढा आणि तुम्ही इथून चालते व्हा, नाहीतर मी पोलिसांना फोन करणार. माझ्या या घरात मी असले चाळे खपवून घेणार नाही. मला तुमच्या कुठल्याही मदतीची गरज नाहीये. माझ्या फ्लॅटचं भाडं मी स्वतः देऊ शकेन. तुम्ही मला पैशाचे आमिष दाखवून तुमचे काळे कृत्य नकळत खपवण्याच्या मार्गावर आहात, पण मी खपवून घेणार नाही. मी पोलिसांना फोन लावू लागले. तोच बाबांनी माझ्याजवळ येत माझ्या हातून मोबाईल घेतला. ते म्हणाले, मिताली तू खूप घाई करत आहेस, असं काही करू नकोस. मी त्यांचं ऐकतच नव्हते. मी तोंडाला येईल ते त्यांना बोलत होते. तेव्हा माझ्या आणि बाबांच्या मध्ये ती मुलगी आली. ती जोराने ओरडली. ती म्हणाली, मिताली शांत हो, खबरदार माझ्या बाबांबद्दल काही चुकीचं बोललीस तर. तिचं बोलणं ऐकून मी टाळ्या वाजवल्या. मी म्हणाले, अरे वा अशोक अंकल, तुम्ही असे किती लग्न केले आहेत आणि असे तुमचे किती मुलं आहेत? आता ही तुमच्या कितव्या बायकोची मुलगी आहे की हे सगळं नाटक आहे? त्यावर ती मुलगी म्हणाली, मिताली आता मी बोलणार आणि तू ऐकायचंय. त्या मुलीने मला तिच्या मोबाईलमधील काही फोटो दाखवले. ती म्हणाली, हे माझे जन्मदाता वडील आहेत. काही वर्षांपूर्वी माझ्या आईने बाबांकडून डिवोर्स घेतला, कारण तिच्या आयुष्यात कोणी दुसरा व्यक्ती आला होता. कोर्टातही केस तिच्याकडूनच लागली आणि आम्हा दोघा बहिणींची कस्टडी तिला मिळाली. माझी आई तिच्या प्रियकराच्या प्रेमात एवढी वेडी आहे की तिला आमचं बोलणंही पटत नाही. ती आमच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही, पण त्या माणसाचा हेतू फार चुकीचा आहे. आईचं लग्न झाल्यापासूनच तो व्यक्ती माझ्याशी चुकीचा वागत होता. मी त्या घरातील मोठी मुलगी आहे. माझी लहान बहीण अजूनही त्या घरात आहे. काही महिन्यांपूर्वी माझा फॅशन डिझायनिंगसाठी या शहरात नंबर लागला होता आणि ते दुसरे बाबा मला सोडवण्याकरता माझ्यासोबत आले होते. परंतु इथे येऊन त्या नालायकाने माझ्यावर वाईट नजर टाकली. त्याने ना मला माझ्या हॉस्टेलमध्ये सोडलं ना मला माझ्या कॉलेजचं तोंड दाखवलं. माझ्यावर वाईट नजर ठेवून त्या व्यक्तीने मला या शहरातील चुकीच्या ठिकाणी विकलं. काही दिवसांपूर्वीच मी माझ्या आईला फोन केला होता, पण त्यावेळी तो फोन माझ्या लहान बहिणीने उचलला. तिला मी सगळी सत्यता सांगितली. तिने ते आईला सांगितलं, परंतु आई विश्वास ठेवायला तयार नव्हती. त्या नालायकाने तिच्या डोळ्यावर विश्वासाची पट्टी तशी बांधलीच होती. त्याने मला धमकावलं की जर मी आईला काही सांगितलं तर तो माझ्या लहान बहिणीला आणि आईलाही धोक्यात आणेल, म्हणून मी माझं तोंड बंद ठेवावं. म्हणून मी परत आईला फोन लावून सांगितलं की मी ठीक आहे, मी माझ्या कॉलेजमध्ये आहे आणि हॉस्टेलही छान आहे. परंतु या नवीन शहरात येऊन त्या नवीन ठिकाणी जाऊन मी रोज तिळतिळ मरत होते. तेव्हा माझ्या लहान बहिणीने माझ्या बाबांची मदत घ्यायचं ठरवलं. तिने बाबांना फोन लावून हे सगळं सांगितलं. त्यामुळे बाबा माझा शोध घेण्यासाठी या शहरात आले होते.
त्या एरियातही ते माझा शोध घेण्यासाठी फिरत होते आणि आज त्यांनी मला त्या नालायक लोकांच्या तावडीतून सोडवून इथे आणलंय. त्या मुलीचं ऐकून मी बाबांना म्हणाले, बाबा, एवढी मोठी गोष्ट तुम्ही माझ्यापासून का लपवली? तुम्ही हे सगळं सरळ सरळ मला का सांगितलं नाही? त्यावर ते म्हणाले, मिताली, मला तुझ्या आईने सांगितलं होतं की तुझा स्वभाव फार वेगळा आहे. तू कोणावर लवकर विश्वास ठेवत नाही. मला आठवतंय, आमचं लग्न झाल्यानंतरही तू माझ्याशी जास्त बोलायची नाहीस. आणि मला ठाऊक आहे, आमचं लग्न कुठे ना कुठे तुला मान्य नव्हतं आणि म्हणूनच तू शिक्षणाचा बहाणा करून या शहरात निघून आली. तू आजपर्यंत कधीच माझ्यासोबत एकत्र राहणं पसंत केलं नाहीस. आणि जर तुला ही गोष्ट समजली असती की मी माझ्या मुलींसाठी इथे आलोय आणि मी पुन्हा त्यांना माझ्या आयुष्यात घेऊन येत आहे, तर तू गैरसमज करून बसली असतीस की मी तुझ्या आईला धोका दिला आणि तू पुष्पालाही तेच सांगितलं असतंस आणि तू पुष्पाला माझ्यापासून वेगळं होण्याचा सल्ला दिला असतास. पुष्पाला हे ठाऊक आहे की मी इथे का आलोय. तिनेच मला सांगितलं होतं की मी तुला याबद्दल काहीही सांगू नये, नाहीतर तू मला चुकीचं समजशील आणि मला कधीही बाबा म्हणणार नाहीस. तुला वाटेल की मी तुझ्या आईला धोका देतोय आणि मी पुन्हा माझ्या पहिल्या बायकोकडे जाणार आहे असा गैरसमज तू केला असतास, म्हणून मी तुला काही सांगितलं नाही. परंतु आज सगळं काही तुझ्या समोर आहे. मिताली, माझ्या मुलांवर कुठलंही संकट येईल तर मी अगदी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जाऊन माझ्या मुलांना त्या संकटातून काढून आणेल आणि हेच एका बापाचं कर्तव्य आहे. त्यावेळी बाबांचं बोलणं ऐकून मी त्यांची माफी मागितली. त्यांच्या मुलीचं नाव रेश्मा होतं. रेश्मा दिसायला फार गोड होती. रेश्माने दुसऱ्या दिवशी तिच्या दुसऱ्या बाबांविरुद्ध पोलिसात कंप्लेंट केली. सगळे पुरावे पाहून तिच्या आईला लक्षात आलं की त्या व्यक्तीने तिच्याशी लग्न का केलं होतं. त्याने फक्त आणि फक्त रेश्मा व तिच्या बहिणीवर नजर ठेवून तिच्या आईशी प्रेमाचं नाटक केलं होतं. त्या व्यक्तीचा खरा हेतू हा होता की त्या दोन्ही बहिणींना नको त्या व्यवसायात ढकलणं. तो व्यक्ती नावाला ट्रॅव्हलिंगचा बिझनेस करायचा. माझ्या आईने अशोक अंकलच्या दोन्ही मुलींचा स्वीकार केला. मला वाटलं होतं आता अशोक अंकल पुन्हा त्यांच्या पहिल्या बायकोकडे परत जातील, परंतु त्यांनी तसं केलं नाही. ते म्हणाले, जिने मला एकदा धोका दिला आहे ती पुन्हाही मला धोका देईल. त्यांचं माझ्या आईवर खरं प्रेम होतं. त्यांनी आईला, मला आणि माझ्या भावाला सोडलं नाही. त्या दिवसानंतर आम्ही दोघे भाऊ बहीण आणि अशोक अंकलच्या पहिल्या लग्नाच्या दोन्ही मुली आम्ही 4 भावंड सोबत राहू लागलो. माझी आई आम्हा दोघी भावंडांप्रमाणेच रश्मी आणि रंजनालाही जीव लावू लागली. आज त्या सगळ्या घटनेला 10 वर्ष उलटलीत. आज आम्हा 3 बहिणींचं लग्न झालंय. पुष्करही आता नोकरीला लागलाय. आज आम्ही 3ही जेव्हा माहेरी जातो तेव्हा माझ्यासोबतच रश्मी आणि रंजनाला आई भरभरून आईचं प्रेम देते. त्या सावत्र मुली आहे असं ती कधीच त्यांच्याशी वागत नाही. मंडळी, कशी वाटली ही कथा? ऐकत रहा मनाचे बोल.